Hi. So today we have Dr. Kamini Muthe ma'am with us. ते प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहेत. शी इज जनरल फिजिशियन समर्थनगर एरिया. समर्थनगर एरियामध्ये. तर आज आपण जाणून घेऊया की नक्की एक डॉक्टरचा व्ह्यू काय असतो जेव्हा ते एका पेशंटला ब्रेक करतात की त्यांना कॅन्सर आहे. हां. आता आपल्याकडच्या भारतीय स्त्रिया ज्या आहेत त्या आपल्या घरातल्या जबाबदारींमध्ये, मुलांच्या जबाबदारीमध्ये एवढ्या गढून गेलेल्या असतात, की त्यांचं त्यांच्या हेल्थकडे हवं तेवढं मागच्या डिकेड्समध्ये तरी लक्ष नव्हतं. आता खूप चांगला अवेअरनेस आहे. आता खूप सामाजिक संस्था ह्याच्यात काम करतायत. पण एक स्त्री आपल्याकडे स्वतःकडे दुर्लक्ष करून सगळ्या कुटुंबाचं पालनपोषण करत असते, कुटुंबाची काळजी घेत असते. तर ज्यावेळी तिची मुलं मोठी व्हायला लागतात, तिच्या जबाबदाऱ्यांमधनं ती कमी होते आणि अशावेळी जर तिच्या हेल्थवर जे त्याचे विपरीत परिणाम व्हायला लागतात हळूहळू, कारण आधी जे दुर्लक्ष केलेलं असतं. तर अचानक जेव्हा आम्ही फॅमिली फिजिशियन असल्यामुळे आमच्याकडे अप्रोच सगळ्यात आधी असतो त्यांचा. म्हणजे त्यांची बारीक बारीक लक्षणं पण आमची जबाबदारी असते की पिकअप करणं, त्यांना अवेअर करणं किंवा बरेचदा त्या पहिल्या व्हिजिटला येतात, आपल्याला शंका असते, पण आपण त्यांना ज्या इन्व्हेस्टिगेशन सांगतो त्या करतीलच असं नसतं. कारण घरी गेल्यावर त्या पुन्हा त्यांच्या कामाच्या रगाड्यात व्यस्त होतात. तर मला असं वाटतं की आपण म्हणजे हे एकाचं काम नाहीच आहे नक्की. हे आपल्या सगळ्यांचं मिळून काम आहे आणि एका स्त्रीला आपण निगेटिव्ह बाजू सांगताना ती चांगल्या प्रकारे सांगितली गेली पाहिजे, की हे तुझ्या चांगल्यासाठी आहे. वेळेत आपला आजार जर लक्षात आला तर आपण खूप लवकर मागे येऊ शकतो, पुन्हा स्वस्थ जीवन जगू शकतो. आणि त्याच्यासाठी आता ज्या बऱ्याच म्हणजे जोशी सरांची फाउंडेशन किंवा अनेक संस्था ह्या कॅन्सरच्या टेस्ट पण एकदम चांगल्या सुविधेने उपलब्ध करून देत आहेत, की जवळच्या सेंटर्समध्ये. तर मला वाटतं की ते प्रत्येक स्त्रीने दरवर्षी किंवा 2 वर्षात आपल्या वाढदिवसाच्या दिवशी हे एक मिशन घ्यावं, की मॅमोग्राफी आणि पॅप्समेअर. पॅप्समेअर टेस्ट ह्या केल्या गेल्या पाहिजेत किंवा आणखी ज्या काही हेल्थशी रिलेटेड आहेत, तर ह्या केल्या गेल्या पाहिजेत. आणि आपल्याबरोबर आपण आपल्या कुटुंबियातल्या म्हणजे एका स्त्रीने तिच्या नंदा किंवा तिच्या वहिनी किंवा तिच्या आई ह्या सगळ्यांना घेऊन कुटुंबाने ह्याच्यात भाग घेतला पाहिजे. ही मोहीम अशी असली पाहिजे की सगळ्या स्त्रियांनी केली पाहिजे आणि अर्थातच घरातल्या पुरुषांचा पण त्याला चांगला पाठिंबा असला पाहिजे. आणि जर टेस्टमध्ये आला तुमचा नको असलेला आजार जर डोकावला, तर त्याचा पुढचा फॉलोअप पण खूप चांगल्या रीतीने घेतला गेला पाहिजे. तुमची मानसिक हेल्थ चांगली राहण्यासाठी तुम्ही घरच्या लोकांचा सपोर्ट असतो, पण तुम्ही स्वतःसाठी काही केलं पाहिजे, स्वतःवर प्रेम केलं पाहिजे, जे आपण आता सगळं म्हणतो सेल्फ लव्ह इज इम्पॉर्टंट. आणि तुम्ही तुमच्या हेल्थ चांगली राहण्यासाठी योगाभ्यास, मेडिटेशन, म्युझिक थेरपी ह्यासारख्या ज्या आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये असलेल्या ज्या आहेत त्यांचा आधार घेतला पाहिजे. आणि घाबरून न जाता वेळोवेळी पाठपुरावा करून चांगल्या डॉक्टरांकडे जे तुम्हाला अवेलेबल आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही आम्ही फॅमिली फिजिशियन कायम असतोच पाठीशी. आम्हाला तुम्ही तुमचे फॉलोअप दिलेत तर आम्ही पण तुम्हाला गाईड करत असतो सगळ्या. आणि अशा प्रकारे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर, कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात उद्धरी असं आपण म्हणतो आईला, तर तिच्याच साठी हा आजार जो आला तिच्याकडे तर सगळं कुटुंब तुमचं उद्ध्वस्त होतं. तर आपण वेळोवेळी डॉक्टरांची पण मदत घेऊन आणि आपल्या आजारावर मात करण्यासाठी आपला स्वतःचा जास्त मोठा वाटा असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आनंद आहे, म्हणजे तुमची मानसिक आनंदी स्थिती असेल तर तुम्ही नक्कीच आजारावर मात करू शकतात. डेफिनेटली. तर जेव्हा आपण कॅन्सरकडे हेल्थ पर्स्पेक्टिव्हने बघतो किंवा अर्ली डिटेक्शन येस. जे आपण म्हणतो, ते किती महत्त्वाचं ठरतं कुठल्याही कॅन्सर जर्नीमध्ये? हां, म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे कॅन्सर होण्याची अनेक सारी कारणं असतात. प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत वेगळी कारणं असतात हे आपण जाणतो. कारण त्याच्याबद्दल अशी ठोस माहिती नाही आहे, की का होतंय आणि कोणाला होतंय. पण ज्यावेळी तुम्हाला सुरुवातीच्या काळात जेव्हा तुम्हाला कॅन्सर डिटेक्ट होतं, ही तुमच्यासाठी मी म्हणेन की पर्वणी आहे, की तुम्हाला लाभलेलं ब्लेसिंग आहे, की तुम्ही अर्ली डिटेक्ट झालेला आहात आणि तुम्ही त्याच्यानंतर व्यवस्थित त्याच्या ट्रीटमेंटचा फॉलोअप घेऊन तुम्ही लवकर त्यातून बरे होऊ शकतात. आणि त्याच्याही नंतर बरे झाल्यानंतरही तुमचा विशिष्ट कालावधीनंतर जो फॉलोअप असतो तोही तुम्ही टाळायला नको. सगळ्यात महत्त्वाचं तुमची मानसिक स्थिती तुम्हाला जास्त बळ देते याच्यातून बाहेर यायला. त्यामुळे तुम्ही इतरांचा सपोर्टही घ्या. तुम्ही तुमच्या कोशात नका राहू आणि आजाराबद्दलची भीती बाळगण्यापेक्षा आजाराशी मी कसं लढू शकेन असं स्वतःला तुम्ही बळ द्या. Can cervical cancer happen to me even if I feel healthy? If I've had only one partner, am I still at risk? I've never had symptoms. Could I still have cervical cancer? Can cervical cancer develop without any warning signs? How can I prevent myself from cervical cancer? You can prevent cervical cancer by following these steps. A pap smear test after every 2 years. Get 2 or 3 HPV vaccine doses based on your age. Visit your family doctor today or visit ccpf.in
for nearest expert doctor or call on 9922 400 310. But please make sure you protect yourself.